हॅलो मित्रांनो, मी डीजे स्वप्नील तुमच्यासाठी पुन्हा एकदा नवीन ब्लॉग घेऊन आलो आहे आणि आज आपण दहीहंडीची ऑर्डरसाठी चाललो आहे. ऑर्डर आहे, चला मग जाऊयात तिकडे. मित्रांनो, आपली दहीहंडी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ठेवलेली आहे आणि तुमच्या माहितीसाठी आपल्याकडे शहापूर तालुक्यातले सर्व गोविंद पथक आले आहेत, तर तुम्ही सर्वांनी व्हिडिओ नक्की बघा. आता आपण स्पॉटला पोहोचलेलो आहोत आणि हंडी जोडण्यासाठी काम चालू आहे. आपली गाडी पण आलेली आहे, तयारी चालू आहे. स्टेजची वगैरे थोडासा टाईम होतोय. सगळ्या मागे ट्रेन आणलेली आहे आपल्याला हंडी वाटतं लावण्यासाठी. परत काम आहे मित्रांनो. आता नाश्त्याची वेळ झालेली आहे. काय ऑर्डर केलं आहे? मसाला डोसा. मसाला डोसा किती? आणि पावभाजी. पावभाजी नाश्ता करायला या. पैसे कोण देणार? शेट आहे का? इथं नाश्ता आलेला आहे आपला. इडली, बाकीचा मसाला डोसा. तर आता नाश्ता करूयात, नंतर बोलू. मित्रा खाण्याची पद्धत बघायची तुझी. चम्मच घेऊन बाई 5 स्टार हॉटेल आलाय. बघा कसे कट करतोय. 120 रुपयात 5 स्टार. 120 5 स्टार नाही, एक्सपिरियन्स. फिरायला जातो ना, तर कोरम मॉल वगैरे इकडे इकडे जातो, खातो तिकडे जाऊन. अलिबागला 4-4 दिवस जातो. हो ना मित्रांनो. आता आपला साऊंड लावून रेडी झालेला आहे. आता काम बाकी राहिलेलं आहे आणि तिकडे बघू थोडासा हंडी लावायचा कार्यक्रम चालू आहे. जोरात काम झालं मित्रांनो. हंडीच आपण लावायला घेतलेली आता. बांधायचं काम चालू आहे आणि इथे झेंडा लावायचा कार्यक्रम चालू आहे. आपला पिंटे झेंडा लावतोय. ट्रेन खाली आणलेले बघा. आता बॅनर बिनर दाखवतो तुम्हाला. हा विकी भाऊ कुठे दिसत नाही. हा आपला विकी भाऊ. आजची ऑर्डर आपल्याला याने दिलेला आहे, विकी शेठ मांजे. आणि आपला साऊंड लावलेला आहे, झालेलं आहे सर्व. आणि हा आपण नवीन सेकंड हँड लॅपटॉप घेतलेला आहे. त्याची आज फर्स्ट ऑर्डर आहे. चला मग तुम्हाला आलो दाखवतो. हंडी वगैरे फोडताना वगैरे किती थर लागतात आपल्याकडे. शो चालू झालेला आहे. मित्रांनो आता लावायला चालू केले होते त्यांनी. तुम्हाला जरा फास्ट फॉरवर्ड करून दाखवतो. आणि या ठिकाणी थर रचायला जबरदस्त अशी सुरुवात झालेली आहे. आणि तिसऱ्या थराकडे आहे वाटचाल. तिसऱ्या थराकडे यशस्वी वाटचाल होत आहे. चला, चौथ्या थराला यशस्वी वाटचाल आपण पाहतोय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आयोजित केलेल्या या दहीहंडीला गंगारोड गोविंद पथक यांची चौथ्या थराकडे वाटचाल. आणि 5वा थर छानशा अशा चिमुरड्याला घेऊन, या ठिकाणी बाळगोपाळाला घेऊन वरती थर रचणं सुरू आहे. आणि खूप असा सुंदर नजारा 5व्या थरावरून 6व्या थरावर आणि 7व्या थरावर या ठिकाणी यशस्वी सलामी. जोरदार टाळ्यात गंगारोड गोविंद पथक यांचं या ठिकाणी अभिनंदन. आणि गंगारोड गोविंद पथक यांनी 7व्या थरावर जबरदस्त अशी सलामी दिलेली आहे. आणि शहापूर तालुक्याच्या मानात एक सुंदर असं पान रोवलेलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे त्यांचं सहर्ष असं अभिनंदन. गवळ्याच्या बोरीनं जरा मटकी सांभाळा. आला रे आला गोविंदा आला.
गवळ्याच्या पोरींनो जरा मटकी सांभाळा. जोरदार टाळ्यांच्या गरजात कार्यतत्पर दिनेश चिवेखंडे उपतालुका अध्यक्ष शशी पूर्वे उपतालुका अध्यक्ष शशी पूर्वे. मी किशोर गारुडकर यांना विनंती करतो की शशी पूर्वे यांचा या ठिकाणी सन्मान करायचा. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे गोटेकर मंडळाचे गोविंद पथकाचे सहर्ष स्वागत. आम्ही गोटेकर गोविंद पथकाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे सहर्ष स्वागत आणि 7 थरांची सलामी या ठिकाणी आपण द्यायची आहे. सहकार्य करायचंय. मित्रांनो, शेफ्टी बघा आपल्याकडे शापूरमध्ये चांगली शेफ्टी आता यूज करायला लागलेले आहेत. आणि यशस्वीपणे 3ऱ्या थरावर आईगाव देवी आम्ही गोटेकरकर गोविंद पथक यांची 3ऱ्या थरावर चढाई. 4था थर. पाचव्या थरावरून 6व्या थरावर. आणि 6व्या थरावर यशस्वी अशी सलामी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. गोविंदा पथकाने काळजी घ्यायची. आपण या ठिकाणी रोख रक्कम आणि सन्मान चिन्ह घेऊन जायचं. साऱ्यांचा बापरे. मी आता 2 पदक बघितले आणि रोप घेऊन आले बघा. ते आपले मित्र आहेत. रोप तुमचं आहे काय? तुम्ही घेऊन आले ना? बरं आहे. मला वाटलेलंच आहे तुम्हाला बघून, कारण की तुम्ही ट्रेकिंगला जाताना तर पडलं बघितलं ट्रेकर आणि हे क्लाइंबर आणि ट्रेकर आहे. आम्हाला नेत नाही तुम्ही ट्रेकिंग करायला जाता तेव्हा एक पलता बरोबर. या ठिकाणी उभं राहायचंय. जयवंतजी माने साहेब छानसं छायाचित्र. प्रवीण विदे यांनी व्यासपीठावर यायचंय. गोविंद पथक आहे आणि वाचनचा आहे. यांच्या थर रसाला सुरुवात झालेली आहे. उत्कृष्ट रीतीने शहापूर तालुक्यातील मानाचं पान या ठिकाणी रोवलं जात आहे. खूपच सुंदररित्या 2ऱ्या थराला आणि 3ऱ्या थराला सुरुवात होत आहे. छानशी गरुड छेप ठेवली अशा रीतीने 3ऱ्या थरावर गोविंद पथक चढत आहे. उत्कर्ष 4था थर रचला जात आहे. सुंदर असा इतिहास वाशिमकर या ठिकाणी शहापुरात रचत आहेत. आणि 5व्या थरावर आणि उत्कृष्टरित्या संत तुकाराम महाराज गोविंद पथक वासिन यांनी सलामी दिलेली आहे. शहापूर तालुक्यातील एक मानाचं पान या ठिकाणी त्यांनी रोवलेलं आहे. त्यांचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे हार्दिक अभिनंदन. संत तुकाराम महाराज गोविंद पथकाला
या ठिकाणी जल्लोष केल्यानंतर जल्लोष घ्या आणि त्यानंतर मित्रांनो चौथा गोविंद पथक आहे आणि कृपया आहे कृपया आसनगावच्या पथकाला सहकार्य करायचे. वॅगनरला जायला रस्ता आहे 2 मिनिटं वॅगनरला जाऊ दे, बाकीच्या गाड्या थांबवा. आणि नरेश शिवा प्रतिष्ठान आसनगावचे दुसरा थर रचायला सुरुवात उत्कृष्ट असं गरुड झेप ते घेत आहेत. तिसऱ्या थरावर उत्कृष्ट अशी चढण आणि चौथ्या थरावर आपल्याला पाहायला मिळत आहे उत्कृष्ट अशी ही दहीहंडी. चौथ्या थरावरून 5वा थर आणि गोविंदास सुरुवात. शहापूर तालुक्यातील मानाचं पान आणि सुवर्णक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि उत्कृष्ट अशी यशस्वी सलामी नरेश शिवा प्रतिष्ठान आसनगाव. खूप खूप शुभेच्छा आपल्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे. अरे बोल बजरंग. सावकाश सावकाश. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा नरेश शिवा प्रतिष्ठान आसनगाव यांनी जबरदस्त असा जल्लोष करायचा. जोरदार टाळ्यांनी या ठिकाणी टाळ्यांचा जल्लोष व्हायला पाहिजे. आसनगावकर टाळ्या थांबल्या नाही पाहिजे. इकडे बघ. अरे वा वा वाजव वाजव. साई शक्ती गोविंद पथक चेरपोले यांनी 7 थरांची सलामी देण्यासाठी सज्ज व्हायचं. छत्रपती शिवरायांची गर्भसंस्कार भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहापूर तालुक्यातील हा आणि तिसऱ्या थरावर यशस्वी अशी चढाई सुरुवात केलेली आहे. एक विशिष्ट अशी गरुड झेप या ठिकाणी चेरपोली गोविंद पथक आपल्याला दाखवत आहे. चौथा थर रचण्यास सुरुवात. यशस्वीचा 5वा थर. थर आणि 7 थरांची यशस्वी अशी सलामी या ठिकाणी पाहायला मिळाली आहे. विशिष्ट असा मानाचं पार या ठिकाणी रोवलं गेलेलं आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना शहापूर तालुक्यातर्फे तुमचे सहर्ष अभिनंदन. गुजराती बाबूचा रस्ता
मित्रांनो 6वा पथक आहे खर्डीचा. एक विशेष अशी गरुडची तिसऱ्या थरावर गोविंदांचा चढाव सुरू झालेला आहे. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या शहापुरात अष्टविनायक गोविंद पथक खर्डी यांचे हे चौथे थर रचण्यात येत आहेत. यशस्वीरित्या 5 थरांची सलामी आपल्याला पाहायला मिळाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना शहापूर तालुक्यातर्फे अष्टविनायक गोविंद पथक खर्डीचे हार्दिक अभिनंदन. शांताच्या मित्रमंडळाचे यशस्वी असे तिसऱ्या थराला सुरुवात झालेली आहे आणि एक विशेष अशी गरुड झेप या ठिकाणी पाहायला मिळते. यशस्वीरित्या चौथा थर रचायला सुरुवात. जाणता राजा मित्रमंडळ शहापूर यशस्वीरित्या चौथ्या थरावर आणि थोडक्यासाठी यशस्वी चांगला प्रयत्न होता. जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. चांगला प्रयत्न होता, उत्कृष्ट प्रयत्न. यशस्वीरित्या 7 थरांची जबरदस्त अशी सलामी आपल्याला या ठिकाणी आम्ही सरलांबे एक गाव एक पथक पाहायला मिळतं. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे आपले या ठिकाणी खूप खूप अभिनंदन. रामाचा नारा केला म्हणून तुम्ही आज यशस्वीरित्या पोहोचले. कारण प्रभू रामाचं जर असेल या ठिकाणी दुसरं एक कौतुक करेल मी सरलांबेकरांचं. संस्कृती वसा आणि वारसा सरलांबेकरांसाठी खूप मोलाची गोष्ट आहे आजची दहीहंडी उत्सव. धन्यवाद. आणि त्यानंतर अजून एक गोष्ट मंडळी, आपण जे की लढगावकर आपण थर लावतो, आपण त्यांना सपोर्ट केलं कारण एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत ही संतांची भूमी आहे. जोरदार टाळ्या घ्या. थँक्यू.
थँक्यू. बरोबर आमचे पातकर दादा यांनी मला येऊन सांगितलं. बरोबर शांत बसा एक मिनिट. दिल्लीत पोहोचलेली घटना, परंतु सरलांबेकर तुम्ही वाघिणी घालवता. सरलांबेकरांसाठी जोरदार टाळ्या घ्या. आता मी या ठिकाणी मनसेकडून मला एक सूचना आलेली आहे. आदरणीय राम जागरे सर आपण व्यासपीठावर यावं. आदरणीय विजयजी भावार्ते साहेब आपण व्यासपीठावर यावं. प्लीज प्लीज विनंती. जयवंतजी मांडे साहेब आपल्याला बोलवतात. राम जागरे सर या. आता मी थांबतो. राम जागरे सर यांचं महाराष्ट्र राहुल पाटील करतय नावा नवीन राहुल पाटील करतय नावा नवीन नसला कसबची आणि साईशक्ती गोविंद पथक यांचं थर रचण्यास सुरुवात पाहतोय आपण. तिसऱ्या थरावर सुरुवात करण्याची सुरुवात केलेली आहे आणि ही गरुड झेप आपल्याला पाहायला मिळत आहे. मानाची दंडी फोडण्याचा मान हा साईशक्ती गोविंद पथकाला मिळाला. चौथा थर यशस्वीरित्या पाचव्या थरावर पाच थर लावून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मानाची दहीहंडी साईशक्ती गोविंद पथक शेरपोली यांनी फोडलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे त्यांचे हार्दिक अभिनंदन. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, मानाची दहीहंडी 21,111 रुपयांचा रोख पारितोषिक आणि सन्मान चिन्ह मिळालेल्या साईशक्ती गोविंद पथक शेरपोली यांना.
सर्व टीम या ठिकाणी आजच्या गोविंद पथकांसाठी दहीहंडी उत्सव केलेला आहे। या ठिकाणी बराच वेळ झालेला आणि तुम्ही दुपारपासून थकलेले आहेत आणि तुमच्याच विनंतीला मान देऊन तुम्ही मगाशी 7 तर गेले, परंतु तुमच्या विनंतीला मान देऊन कारण सर्वजण थकलेले आहेत म्हणून 5 तर आम्ही या ठिकाणी तुम्हाला हंडी फोडण्यासाठी दिले। या ठिकाणी आमचे विजयजी बेरे आणि जयवंतजी मांजे आणि सर्व टीमला की आपण आपल्या मंडळाचं सदस्य या ठिकाणी देऊन पहिलं बक्षीस 31,000 रुपयाचं आणि छान अशी ट्रॉफी आपण या ठिकाणी आपल्याला देण्यात आले। आपल्या मंडळाचे सर्व सदस्य आपण या ठिकाणी यायचं आणि ट्रॉफीचा स्वीकार करायचा। तसेच पहिल्या आघाडी गोणेदाई यांना मी विनंती करतो की आपण देखील या ठिकाणी यायचं। गोपाल कृष्ण महाराज की जय, बोल बजरंग बली की जय, गणपती बाप्पा मोरया, आई बाबा की जय, जागे वाले की जय, भारत माता की जय। मित्रांनो आता आपली दहीहंडी फोडून झालेली आहे आणि आपला ब्लॉग आपण इथेच स्टॉप करतोय। आता मी पॅकअप करतो आणि घरी जातो। चला बाय बाय, गुड नाईट आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओला भरपूर शेअर करा जेणेकरून व्हिडिओ व्हायरल झाली पाहिजे, दहीहंडीची पूर्ण महाराष्ट्रामध्ये व्हायरल झाली पाहिजे। चला बाय बाय, गुड नाईट।